सर आपल्या इथं सगळ्यात म्हणजे सर्वांचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे टॉयलेट. त्या साईडला नाही, इथंही नाही, या साईडला नाही. आणि कुठल्याही लेडीजच्या आल्या प्रवासी ट्रेनच्या टायमाला काय पाहिलं गाड्या भेटत नाही, म्हणून माणूस 1 तास पहिले 2 तास पहिले येते. आणि त्या टायमाला सर जोपर्यंत गाडी येत नाही, त्या गाडीत बसत नाही, तोपर्यंत त्या बैला ती खुर्ची सोडता येत नाही. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, हिमायतनगरमध्ये आपल्या रेल्वे स्टेशन रोडला, पूर्ण रोडला आणि आतमध्ये जर बोललं तर संध्याकाळच्या गाडीला साहेब कमीत कमी 500 ते 600 टुकार बर्फ आले. मग त्या टायमाला लेडीजला काय बाथरूम जायचं असेल तर साईडला जाता येत नाही, कुठं जाता येत नाही. त्यात का तुमच्यातला पोलीस कर्मचारी एखादा इथं कधी हजर नाही. या सगळ्या गोष्टीची फार म्हणजे खूप मोठी अडचण ही आहे, सगळ्यात मोठी अडचण आहे. थोडंसं मला वाटतं थोडंसं आपण मनावर घेतलं तर बरं नाही. टॉयलेट तुम्ही म्हणताय ना, मी टॉयलेटचं ते बघू 100% करणार आहे सर. आणि त्याचं ड्रेनेज जे आहे ते त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होण्याची ऐवजी प्रॉब्लेम आपले वाढते. त्यामुळे आपण त्या भागाला प्लॅन करू शकत नाही. आपलं मेन स्टेशन साईड आहे, त्या साईडला स्टेशनला आपण म्हणजे पूर्णपणे स्वच्छ करण्याचा तो प्रयत्न. आणि ट्रेनच्या टायमाला साहेब आपला एक पोलीस कर्मचारी थोडंसं 1 तासभरासाठी जरी आपला फिरत राहिला ना, उशिरा या प्रश्नावर मी ऑलरेडी म्हणजे माझं उत्तर देत आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट सर, जे आपल्या आता रेल्वे स्टेशनची पार्किंग आहे की नाही, पार्किंग हे त्याचं टेंडर केव्हा सुटलं, कोण घेतलं. जसं आज तुम्ही आपल्या या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. आणि यानंतर मग तुमची कॅन्टीन असेल, तुमची पार्किंग असेल. आता आपलं एवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे, खूप प्रवासी खूप यायला इथं. आज जवळपास 700-800 गाडी उभी राहिली आपल्या इथं पार्किंगला. एक पार्किंगचं एक तुम्ही मला वाटते छोटा मोठा असाच कार्यक्रम घेऊन काय टेंडरचं सर, जेव्हा टेंडर सुटेल त्याचं याचा तारीख संपत. टेंडर जे म्हणताय ते टेंडर प्रक्रिया आमच्याकडे सगळ्या याच्यामध्ये फॉलो होते. त्याला म्हणजे आपण ज्याला असं म्हणतोय की म्हणजे एखादा व्यक्ती आला आणि आपण त्याला दिलं, असं कधीच होत नाही. तसंच